नमस्कार मित्रांनो, मी आजपासून ॲज अ बिगिनर स्कॅल्पिंगची प्रॅक्टिस सुरू केली आहे. सो फोकस हा आहे की कुठे आपल्याला बेस्ट एंट्री घ्यायची, कुठे एक्झिट करायचं. अ, हे 2 क्रायटेरिया असणार आहे. ना की प्रॉफिट आणि लॉट साईज. मोस्टली मी 1 और 2 लॉट यूज करणार आहे. आणि मी जे पण ट्रेड करेल ते मी अपलोड करत जाणार आहे. चला तर बघूया. सो या मी स्क्रीन तीन अ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 वेळा स्प्लिट केली आहे. सो सो फर्स्ट स्क्रीन आहे निफ्टी 50. त्याच्यानंतर सेकंड आहे 22,300चा कॉल प्रीमियमची स्क्रीन आहे आणि थर्ड 22,300 पुट. सो या सो तर फर्स्ट कॅन्डल झालेली आहे निफ्टी 50ची. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की प्राईज ही सपोर्टवरच खेळते ना. तिथे 2 कंडिशन होऊ शकतात की एक तर कॉन्सॉलिडेटेड होईल, वन साईड मूव्ह येऊ शकतो. सो या आणि कॉलच्या प्रीमियममध्ये ना वरती जाते ना खाली. आणि पुट साईडला 2 इन्व्हर्टर हॅमर केले आहेत. तर आपण एक चान्स घेऊ शकतो की कॉलचा. ओके, सो मी एंट्री केली आहे कॉलमध्ये. सो आय होप की आपल्या बाजूने निफ्टी वर्क करेल. आपला स्टॉप लॉस असणार आहे 26. ओके, ₹1 ॲप्रॉक्स हॅमरचा लो. आणि ओके, येस, पुटचे प्रीमियमने पण होल्ड केलेलं आहे वरती. सो या आपल्या साईडनेच अप मूव्ह येऊ शकते कॉल प्रीमियममध्ये. यस, 250, या 300. आपलं डेलीचं टार्गेट असणार आहे 500 ॲप्रॉक्स. सो नॉट मिनिमम बट 500पेक्षा जास्त किंवा 500. ओके, कारण की आपण एकच स्लॉटने करतो आहे विथ मिनिमल अमाऊंट. सो येस, आपल्या साईडने मूव्ह होतं आहे. ओके, एक्झिट केलं आहे कारण की पुट साईडला सपोर्ट घेतला होता 200च्या EMAवर. आणि कॉलला पण पण असं वाटतं की परत अर्ली एक्झिट केलं आहे. सो परत एक ट्राय करूया. परत मी सेम कॅन्डलला बाय केलेलं आहे विथ 1 लॉट. ओके, आणि होल्ड करूया. EMAच्या खाली कॅन्डल क्लोज केली ती एक्झिट करू, नाहीतर होल्ड करू. ओके ओके, येस. अच्छा, बेस्ट डिसिजन होता आपला होल्ड करण्याचा. ओके, सो या यस. या, अरे बाप रे बिग कॅन्डल क्रिएट केलेली आहे. मी लगेच एक्झिट होतो आहे कारण की अशा वेळी एक तर सडनली स्पाईक आल्यावर आपल्या बाजूने पण रिझल्ट येतो, नाहीतर एक डायरेक्टली निगेटिव्ह साईडला जातो. सो मी एक्झिट केलं आहे सेम कॅन्डलला. या,
आपण बघू शकता होल्ड केलं असतं तर अजून प्रॉफिट मिळाला असता, पण ठीक आहे. आपण जास्त रिस्क घ्यायची नाही कारण की आपला लॉट साईज कमी आहे आपली. आपल्याला अमाऊंट टिकवायची आहे, घालवायची नाही आहे. ओके ओके. परत आता असं वाटतं इन्व्हर्टेड हॅमर क्रिएट केलेला आहे कॉल साईडला. तर तर आपल्याला पुट साईडला एंट्री मिळू शकते. ओके, सो आपण बेस्ट एंट्रीसाठी वेट करूया. ओके, 62च्या प्राईजला तोडत नाही आहे, म्हणजे 62ला सपोर्ट घेते आहे. तर कदाचित डाऊन मूव येऊ शकतो. ओके ओके. पुट साईडला आपण ट्रेड केलेलं आहे. पुट घेतलेला आहे विथ दोन लॉट. ओके, तर बघूया. हॅमरचा लो स्टॉप लॉस असणार आहे. बावीस 300चा पूट म्हणजे आपण एकदमच आउट ऑफ द मनी गेलो आहे, ते पण एक्सपायरीला. म्हणून प्रीमियम मूव होत नाही. एक्झिट. ओके, एक्झिट करूया कारण की कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलेलं आहे. ओके, अजून पण पुट साईडला चान्सेस आहे, तर आपण परत वेट करूया. हॅमर बनवतो आहे. निफ्टी साईडला हॅमर बनवला आहे, तर आपण पुन्हा एकदा पुट साईडलाच एक ट्रेड करून बघूया. ओके, एक लॉट परत एकदा ट्रेड केलेली आपण 2 लॉटसोबत. ही थोडी ॲग्रेसिव्ह ट्रेड होती. विदाऊट आय मीन टू से नो, अर्ली एंट्री घेतली आपण याच्यात कन्फर्मेशन यायच्या आधीच. ओके, एक्झिट करूया याच्यात. मला तर एक्झिट नो, वेट वेट. कॉस्ट टू कॉस्ट 23च्या खाली कॅन्डल क्लोज झाल्यावर आपण एक्झिट करूया. ओके ओके, 23चा स्टॉप लॉस करून घेऊया. एक रुपयाचा स्टॉप लॉस. आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे, सो रिस्क घ्यायला काही हरकत नाही. 100-200 रुपयाची. सो
ओके 30. थोडा बॅकग्राऊंड व्हॉईस येत असेल तर माफ करा. ओके मुवमेंट काही नाही आहे कारण की आउट ऑफ द मनी आउट ऑफ द मनी घेतला कारण की आपल्याकडे कॉस्ट ड्यू टू कॉस्ट इश्यू नो पैसेच नव्हते. ओके सो एक्झिट केलेला आहे कॉस्ट टू कॉस्ट. ओके शिट अर्ली एक्झिट केलं अर्ली एक्झिट केलं होतं आपण. ओके परत एकदा ट्रेड घेऊन बघूया ह्याच्यात रनिंग कॅन्डलमध्ये. याच्यात पण कॉस्ट टू कॉस्ट रनिंग कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस करूया. तिथे टच केलं की एक्झिट. ओके वी हॅव टू वेट. कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होणार असं वाटतंय. एक्झिट करूया सेल. अरे बाप रे बघा अर्ली एक्झिट कुठे करायचं हे जर ठरवलं तर तुमचा लॉस खूप कमी होऊ शकतो. बघा जर आपण होल्ड करून ठेवलं असतं तर. ओके आपलं टार्गेट होतं 500 आपण 500च्या जवळपास आहे तर यस. ओके अरे बापरे किती पडलं. 17 हा प्रिव्हियस डेचा पण ना सपोर्ट होता. सो 17 रुपये. सो आपण एकदा पोर्ट साईडला ट्रेड करूया लास्ट विथ 2 लॉट. इन्व्हर्टेड हॅमर पण क्रिएट करतोय निफ्टी साईडला. नाही ओके एक्झिट. Yeah.